3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन ची नोंद घ्या. समस्त ग्रामस्थ मंडळ खुटारवाडी आयोजित फ्रेंडशिप चषक 2025 पर्व 12वा आणि 12व्या पर्वामध्ये दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसामधील दुसऱ्या फेरीकडे आपण वळत आहोत. पहिला सामना दूरवरचा प्रवास करून आलेला संघ तळ्याची वाडी आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना पाहायला मिळेल जय खंडोबा सिंगापूर अर्थात JK सिंगापूर. या दोन टीमच्या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळणार आहे गणेश आणि रोशन अर्थात संजू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. विनंती आहे की आपल्याला 2 षटकही बरोबर 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत आणि 15 मिनिटांमध्ये तुमचा पहिला डाव हा संपलाच पाहिजे, याचीही नोंद घ्या. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. उद्या तुम्ही ट्रॅक्टर भरून भुसा आणा, राईस मिळवून या, काही करा, पाणी पडू तरी तुम्ही चालूच ठेवा. शेंडी जाव तर मुंडी जाव काय पण हो. स्ट्राईक एंडवरती रोशन, नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रमेश आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण ही मॅच जो संघ विजयी होणार आहे तो अगदी आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच तिसऱ्या फेरीमध्ये पहिला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे काय घडणार आता मात्र सामना कुठल्या परिस्थितीमध्ये जाईल हे सांगता येणार नाहीये. त्यामुळे आता ज्या संघाचे नशीब बलवत्तर असतील त्या संघाच्या बाजूने सामना झुकेल का हाही एक प्रश्न आहे. कारण पाऊस पडलेला आहे, मैदान ओलसर आहे, खेळपट्टी दमट झालेली आहे आणि आता त्याचा फायदा कोणाला होणार. ग्रीन सिग्नल मॅच ऑन. डावाला सुरुवात रमेश टू रोशन. पहिलाच बॉलला पिक केलेला आहे आणि तिथे पहिल्याच बॉलवरती सुयश प्राप्त. फलंदाज रोशन होतो बाद. आलेली आहे विकेट. पहिलाच बॉल रोशन साठी आजचा दिवस थोडासा बॅड लक राहिलेला आहे. पहिल्याही मॅच मध्ये गोलंदाजी ही त्याची थोडीशी महागडी झाली, बॅटिंगही त्याची हवी तशी पाहायला मिळाली नाहीये. इथेही त्याच पद्धतीने त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल रोशन साठी फटका चांगला सजवला होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र शतरक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला. झेलवरती प्रयत्न कमालीचे होताना पाहायला मिळाले ना अखेर तिथे मात्र त्याला बाद व्हावं लागलं. पहिल्याच बॉलवरती संघाचं खातं न खोलता विकेट गमावलेली आहे तळ्याची वाडी क्रिकेट संघानं. नरेश इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला हा खेळाडू गोलंदाज आहे रमेश. यावेळी देखील हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न शतरक्षकाला थोडंसं फोंबल झाला. एक सिंगल वेगानं बनलेली आहे. एका सिंगलनं संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. चांगला प्रयत्न सुरू आहे. पहिला बॉल त्यामध्ये रोशनची विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये सिंगल. प्रयत्न अतिशय चांगले सुरू आहेत. गोलंदाजीमध्ये रमेशची गोलंदाजी किफायती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. या स्पर्धेमध्ये लाईन थोडीशी भरकडलेली आहे, लाईन थोडीशी खराब आहे. डावी एसटी सोडून जात असताना पंचाने घोषित केलेला स्क्वेअर चेंडू आहे अर्थात व्हाईट बॉल. खराब चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे, चुकीचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे एकदा धावफलकावरती अर्जित केली जाईल 2 धावा. ज्या धावफलकावरती आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. यावेळी शरीरावरती चेंडू आदळलाय गणेशला हवा तसं टायमिंग इथे जुळवता आलं नाहीये आणि त्यामुळे हा चेंडू डॉट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्पेस करत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज रमेश. गणेशही हाडीटर खेळाडू आहे, त्याच्याही कडे क्षमता भरपूर आहे, परंतु आज त्यालाही या सध्याच्या परिस्थितीमध्ये अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, फटका दमदार आहे आणि इथे मात्र बॉल आउट ऑफ पार जात असताना आलाय गणेशच्या बॅटमधनं षटका. यास कमी तिथे आम्ही राजखंडवीची हमी म्हणून म्हणतात राजखंडवी अख्ख्या गावाला गंडवी. फटका जबरदस्त गणेश थांबत नाहीये आणि यावेळेस आलेला हा दिमागदार अजून एक मोठा प्रहार. आता
संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. अख्खी टीम राजखंडवीची आज जोडीला आहे. 2 ऑपरेटर, 1 कॅमेरामन, सगळी फलटण मागेच आहे. नवरदेव जिथे जाईल तिथे वराड पण मागेच. सध्याच्या स्थितीला धावफलकाकडे 14 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती 1 सिंगल आलेली, तिसरा चेंडू थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहिलं तर चौथा अर्थात तिसरा चेंडू डॉट आला, 5व्या चेंडूवरती षटकार, 6व्याही चेंडूवरती षटकार आलेला आहे. अर्थात 6 म्हणजे एक वाईट आहे. 5 चेंडूवरती जे आतापर्यंत 5 चेंडू षटकार दिले झाला, 14 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. गणेश आज मात्र इनफॉर्म मध्ये खेळतोय. गणेश यावेळेस ते झेल होणार का? जजमेंट नाहीये. ओहो, जजमेंट फार महत्वाचे आहे. अशा मोक्याच्या क्षणी जर आपण या महत्वाच्या कॅचेस सोडाल तर कदाचित या कॅचेस तुम्हाला महागडे ठरू शकतील. कारण इथे देवीदासला जजमेंट आली नव्हती आणि त्याचा फायदा इथे फलंदाजाला झाला. कदाचित 2 धावा मिळाल्या असत्या, थांबवता आल्या असत्या, विकेट मिळाली असती, परंतु तिथे चित्र थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे अखेर 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एकंदरीत 16 धावाच्या बॅटिंग करणारा क्रिकेट संघ अर्थात तळ्याचीवाडी क्रिकेट संघाच्या या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. नरेश स्ट्राइक एंड वरती आणि यावेळेस महेश पिचड आलेला आहे गोलंदाजीसाठी. फिरकीचा जादूगार. आता कदाचित या मॅच मध्ये ते प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल का? नरेश आहे, त्याचबरोबर इन्फॉर्म खेळाडू जो सलामीच्या भूमिकेत दाखल झालाय तो म्हणजे गणेश नाव स्ट्राइक एंड वरती. यावेळेस देखील खेचून मारण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फुंबल झालेलं आहे. 1 सिंगल वेगानं, एका सिंगल वरती प्रयत्न भरपूर चांगले केले जात आहेत. कारण माहित आहे प्रयत्न अंती परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न सुरू आहेत. टीम जय खंडोबा सिंगापूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन सुरू आहे. गणेश इन्फॉर्म खेळाडू तळ्याचीवाडी क्रिकेट संघाचा. महेश पिचड यावेळेस देखील हो मिड विकेट मध्ये फटका एक्झिक्यूट केलेला आहे. तेजस डीप मध्ये आहे, थोडंसं बाहेर स्लिप झाला परंतु सावरलेला आहे. ओलसर मैदान आहे म्हणजे या गोष्टी होणारच. कारण ग्रीप शूजची मैदानाला मिळणं थोडंसं कठीण राहील आणि त्यामुळे या गोष्टींचा उल्लेख हा आता यापुढे तर नक्कीच होणार. कारण सातत्यानं सकाळपासून तर आपण दुपारपर्यंत पाहिलं सुकं मैदान होतं. पुन्हा एकदा गणेश आज आक्रमण करतोय. महेश पिचड वरती देखील प्रहार. हा चेंडू टप्पार षटकार. कदाचित जो रमेशना शेवटच्या बॉलवरती जी संधी उपलब्ध झाली होती तिथे जर झेल पकडला असता तर हा षटकार गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला नसता. कारण गणेशचीच विकेट होती मला वाटतं ती आणि त्याच्याच बॅटमध्ये षटकार. 25 धावा आणि इथे टाकलेला हा चेंडू डाट आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी जी सुरू आहे. गोलंदाजीमध्ये प्रदर्शन सुरू असताना महेश पिचडचा एक षटकार सहन केलेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याही वेळेस हो चेंडू हवेत आहे. महेश सोंगाळ बॉल खाली आलाय, सुकाळ नाहीये आणि तिथे मात्र आता गणेशच्या खेळीचा अंत होतोय आणि त्याला मात्र मैदान सोडावं लागलेलं आहे. विकेट. यावेळेस योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. गणेश बाद झालाय. गणेशनं धावफलकाला वेग दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण पाहू शकाल. हा वेग जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. संघाची धावसंख्या ही 25 वरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल जो शिल्लक आहे सध्याच्या स्थितीला स्ट्राइक एंड वरती योगेश डावखुराचा खेळाडू. 25 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे. शेवटचा चेंडू सध्याच्या स्थितीला जो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका इथे हवेत, उंच भरपूर आहे. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे ओहो प्रयत्न कमालीचे.
जबरदस्त इथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. झेल सोपा नव्हता. ओलसर मैदान आहे. या ओलसर मैदानावरती प्रयत्न कमालीचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 26 धावा ज्या धावफलकावरती तळ्याची वाडी क्रिकेट संघाच्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज झालेला आहे. बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट. नरेश इथे होईल बाद. विकेट. राज मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रयत्न जबरदस्त. किशोर आलेला आहे गोलंदाजीसाठी. किशोरचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नरेश थोडासा अपयशी राहिला. अगोदरच जागा सोडली होती नरेशनं आणि त्यामुळे त्याला इथे बाद व्हावं लागलेलं आहे. योगेश डावकुराचा खेळाडू राजनं स्ट्रायकिंग होती. किशोरची गोलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे. धुमाकूळ घातलेला होता पहिल्या 2 ओव्हरमध्ये तळ्याची वाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजाने. आणि आता यावेळेस कशा पद्धतीनं यावेळी देखील वेग भन्नाट आहे. प्रचंड वेग टप्पा तिथे अचूक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अर्थात डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना जो किशोरला आपण पाहतोय. योगेशला मात्र चेंडू समजत नाही. पहा, एक धाव बनवावी लागणार आहे. कमीत कमी तुम्हाला 35+ धावा ज्या बनवाव्या लागतील तर धावा आपण थांबवू शकता. अन्यथा थांबवणं तेवढं सोपं नाहीये. हे मैदान छोटं आहे, परंतु सध्याची सिच्युएशन जर मैदानाची पाहिली तर सध्या कोण हवी ठरेल हे सांगता येत नाहीये. ओलसर मैदान आहे. खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे, दमट आहे. त्यामुळे जरूर यावेळेस पुण्यामध्ये चेंडू होता. महेश पिचर डीप मधून बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल इथे वेगानं कंप्लीट झालेले आहे. आणि ते आता दुसऱ्या धावेसाठी राज बाद होताना असताना पाहायला मिळेल. विकेट. 1+ विकेट असं हे गणित जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे. कारण या परिस्थितीमध्ये गोलंदाज की फलंदाज कोण हवी ठरणार याकडे जर पाहिलं तर कुणीच अंदाज बांधू शकणार नाहीये. परंतु सध्या तरी गोलंदाजी जी सिंगापूर क्रिकेट संघाची चांगली होताना पाहायला मिळालेली आहे. कारण गणेश जसा बाद झाला तशी मात्र तळ्याची वाडी क्रिकेट संघाचा धावफलक हा शांत झालेला आहे. त्यामुळे जरूर योगेश धावफलकामध्ये 27 धावा. ऑलराऊंडर कार्पेट. हो, प्रयत्न कमालीचे. एक सिंगल वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न इथे सुरू आहे. आणि यावेळेस योगेश मात्र माघारी परतलाय. तिथे फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण 28 धावेवरती अजून एक विकेट गमावलेली आहे. आणि यावेळेस मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. निलेश देखील बाद झालेला आहे. गोलंदाजीमध्ये सध्या आग ओकणारी गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सिंगापूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून. सातत्यानं आतापर्यंत बॅटिंग लाईन स्ट्रॉंग पाहायला मिळाली होती तळ्याची वाडी क्रिकेट संघाची. परंतु आता इथे मात्र गणेश बाद झाल्यानंतर जो धावफलक स्थिरावलाय तो धावफलक मात्र आता पुढे जात नाही. अभय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अभय मैदानात दाखल झालेला आहे. गोलंदाजीमध्ये किशोर सध्या गोलंदाजी कमालीची करत असताना पाहायला मिळतो.
हवी तशी बॅटिंग आता यावेळेस होत नाहीये आणि मला वाटतं षटकाचा विचार जर केला तर आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. एका चेंडूचा खेळ जो बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. आणि याच्यानंतर टॉस साठी बिरसा 11 डोंबरवाडी टीमचे संघ कर्णधार आणि ग्रीन आर्मी बांगरवाडी टीमचे संघ कर्णधार आपल्याला टॉस साठी यायचं आहे. गोलंदाज तयार आहे. लाईन चेक केली जाईल. यस व्हाईट बॉल खराब चेंडू आलेला आहे. पंच अगदी आपण पाहू शकाल पंचाने लाईन चेक करतात. पंचाने सांगितले की लाईन खराब आहे त्यामुळे एक धाव तर येईलच यात शंका नाहीये. 29 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किशोर स्ट्राईक एनवरती अभि. यावेळेस हो समोरच्या दिशेला पटका खेळून काढलेला आहे. गणेश डीप मधून बॉल पर्यंत आलेला आहे. एक सिंगल वेगानं बनलेले आहे. दुसरी साठी काय करणार फलंदाज स्लिप झाला आणि निश्चित इथे 30 धावा विजयासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. टॉस जो आपण इथे करणार आहोत कल्पेजी एमाडे यांच्या शुभ असते. ग्रीन आर्मी बांगरवाडी आणि बिरसा 11 डोंबरवाडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस संपन्न होते. बिरसा 11 क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. 31 धावांची गरज आहे टीम जे खंडोबा सिंगापूर क्रिकेट संघाला. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जे खंडोबा सिंगापूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून महेश पिचड आणि त्याच्या साथीला तेजस्वी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 31 धाबा विजयासाठी 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत सिंगापूर क्रिकेट संघाला आणि 31 धाबा थांबवायच्या आहेत तळ्याची वाडी क्रिकेट संघाला. आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल गणेश गोलंदाजीसाठी षटक क्रमांक. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिला हाताळताना पाहायला मिळेल डावखुर हाताचा फलंदाज महेश पिचड तयार होतो. पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न अखेर चेंडू मात्र सीमारेषा क्लिअर करत असताना टाळ्यांच्या कडकडाट इथे करा या चौकारानं स्वागत केलं. संघाचं खातं इथे खुले झालेलं आहे. पहिलाच बॉल गणेशसाठी थोडंसं अवघड आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि निश्चित महेश पिचड ज्यांना प्रयत्न कमालीचे आपल्याला दाखवलेले आहेत. प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न 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 आणि तेच सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात तर डावाची चांगली झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या सिंगापूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून. परंतु निश्चित मित्रांनो
यावेळेस हो फटका सजवलाय, राज डीप मध्ये आहे, बॉल पर्यंत पोहोचेल, एक सिंगल इथे कंप्लीट होईल आणि अशा पद्धतीने 5 धाबा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक मात्र थोडीशी बदलली गेलेली आहे. यावेळेस स्ट्राईक येण्यावरती आपल्याला तेजस हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेजसकडे क्षमता भरपूर आहे आणि निश्चित गणेशकडे देखील क्षमता भरपूर आहे. क्षमता भरपूर आहे दोघांकडेही देखील, परंतु इथे दोघे एकमेकांसमोर आहेत. मग कोण कोणावरती वर्चस्व गाजवणार याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. व्हाईट +4 5 धावा, नशिबाचा पंजा. हा कमाल आहे तो म्हणजे पावसाचा आणि निश्चित कदाचित हीच ती कमाल जी पाहायला मिळाल्या. 5 धावा एक्स्ट्राच्या आलेल्या आहेत आणि निश्चित या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 10 धावा त्या धावफलकावरती आहेत. 10 धावा, थोडासा वेग बनण्यात आला, अति बाउन्स झाला आणि त्यामुळे जरूर चेंडू जो विकेट किपरच्या डोक्यावरून निघून गेला. यावेळेस हो समोरच्या दिशेला धावाची संधी आहे आणि इथे अखेर तेजस होईल बाद. आलेली ही पहिली विकेट, डावाला हे पहिलं खिंडार. बुधाजी यावेळेस मैदानात दाखल होतो. तेजस बाद झाला, बुधाजी मैदानात दाखल झालेला आहे. महेश पिचड स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण नरेशचं लाजवाब आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक एक चुकी कमी करायची आहे, एक एक धाव वाचवायची आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. पावसाचं वातावरण, गोलंदाज तयार गणेश, स्ट्राईक इन महेश पिचड. यावेळेस समोरच्या दिशेला संधी आहे, मोठी शिकार मागची आणि इथे मात्र मागची प्राइज विकेट अर्थात महेश पिचड. इथे पारीचा अंत. थोडीशी घाई झाली, कदाचित ही घाई झाल्या कारणानं फलंदाज महेश पिचड लवकर पिक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जरूर इथे हवा तसा चेंडू बॅटवरती प्रॉपर येऊ शकला नाही. यार त्याच्यामुळे आपण जर विचार केला तर इथे आलेला इथे विकेट रमेश. त्यावेळेस रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता खऱ्या तर रमेश जो सातत्यानं गोलंदाजीमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेला फलंदाज आता मैदानात ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गणेश आहे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ, जबरदस्त प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कट करण्याचा प्रयत्न होता विकेट किपरच्या डोक्यावरून. चेंडू मात्र जरूर एक सिंगल तर वेगाने बनलेली आहे. एकाच जागेवरती स्ट्राईक मात्र यावेळेस बुधाजीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रयत्न ही सगळी पावसाची कमाल आहे. आज पावसाची कमाल कोणाचे नशीब फुलवतील हे सांगू शकत नाहीये. धावसंख्या 11 धावा ज्या धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, गणेश तयार. यावेळेस बॅक टू द बॉलर, इथे संधी आहे. 12 धावा, कदाचित पहा 12 धावामध्ये गणेशच्या माध्यमातून जो वाईटचा चेंडू गेला त्यावरती 5 धावा आल्या. 12 मधनं 5 जर मायनस केल्या असत्या तर कदाचित 7च धावा खर्च झाल्या असत्या. एक चेंडू थोडासा महागडा झाला आणि एक चेंडू महागडा झाल्या कारणाने आपल्याला थोडस जरूर प्रयत्न करावे लागले. 12 इथे जरूर चांगले प्रयत्न सुरू आहेत आणि गोलंदाजीसाठी आपल्याला मला वाटतं हरीश जो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बुधाजी 12 चेंडू, बारा चेंडू 19. एवढं पावाल कुठात कठीण काम आहे यार. पायामध्ये हा चेंडू जेवला होता परंतु लेग बी फोर्सची विकेट नाहीये. वडा पावल्या हो, मिरच्याचा तडका द्याल तर दूर द्या, फुकाड आण सटवालीकडे.
करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडनं. पंचांची देखील काही नाही काही कॉलिंग आलेलीच आहे. वाईट प्लस 4. नशिबाचा पंजा. गणेशने याच पद्धतीने 5 धावा खर्च केल्या होत्या. हरीशनेही याच पद्धतीने 5 धावा खर्च केलेल्या आहेत. आता संघाची धावसंख्या 18 धावा ज्या धावफलकावरती आहेत. पहा एक्स्ट्राच्या धावा येत आहेत. त्या एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला कमी कराव्या लागणार आहेत. गोलंदाज तयार होतो हरीश. पायामध्ये फटका जबरदस्त आहे. पिक केलाय लवकर. त्याला मात्र फाटवलं यावे. सीमारेषा क्लिअर. एका टप्पा शीर्षणी जाईल. सीमारेषा पार. 4. बावीस धावा ज्या धावफलकावरती आहेत. 22 धावा आहेत. हरीश तयार आहे. यावेळी जबरदस्त वेग. कमीही धावा डिफेन्स करता येऊ शकतायत या मैदानावरती. याचा इतिहास बिरसा 11 डोंगरवाडी संघाला दाखवलेला आहे. अनेक वर्षे जेवढ्या कमी धावा तेवढ्या बिरसा 11 डोंगरवाडी हा संघ नेहमी डिफेन्स करत असतो. एक तो वेगळा गोलंदाजीचा फ्लो आहे आणि तो निश्चित कायम प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेस देखील बॅटची कडा, परंतु तिथे विकेट किपर थोडंसं फंबल होतोय आणि त्याच्यामुळे ते चेंडू समजलेला नाहीये. आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. एक चांगली गोलंदाजी जी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हरीश 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधील बाकी आहे. हे 2 चेंडू इम्पॉर्टंट आहेत टीम सिंगापूर संघासाठी देखील आणि टीम तळ्याची वाडी क्रिकेट संघासाठी देखील. याने देखील फटका चांगला आहे. गणेश आणि योगेश या दोघांची दरी भेदली चौकारानं आलेले आहेत. 4 धावा. या मैदानावरती एक इतिहास आहे. इथे एकदा बॅटला चेंडू स्पर्श झाला की क्षेत्ररक्षकाने आपले कान डोळे उघडे ठेवून चेंडूवरती लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. कारण काय त्या वेगाने चेंडू जातोय. अगदी छोटंसं मैदान असल्या कारणानं संधी क्षेत्ररक्षकांना फार कमी मिळते. धावा दाफलकावरती आहेत आता 26 धावा. 7 चेंडू 5 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. 7 चेंडू 5 धावेची आवश्यकता. रमेशच्या बॅटमधून आला हा विजयाचा शंखनाद करणारा दूरच दूर लांबलचक षटकार. ग्रीन आर्मी. चला ग्रीन आर्मी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रमेश ठरलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साइडने संघ खेळताना पाहायला मिळेल ग्रीन आर्मी बांगारवाडी आणि त्यांच्याच विरोधात बिरसा 11 डोंगरवाडी. पहा दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू ड्रेस कोड मध्ये या. पाऊस उघडला की आपण हजेरी लावायची सोडूच नका. पाहिल्याशिवाय अन्न पचन होणार नाही.